चला आज पुढची ॲक्टिव्हिटी घेऊ आपण. ॲक्टिव्हिटी 2. या ॲक्टिव्हिटीमध्ये बघा, तुम्हाला 9वीचं पुस्तक आठवत असेल. याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते घटक बघायचे ते आपण बघू. क्षमता विधाने बघू. याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे विस्थापन आणि अंतर, गती म्हणजे काय, त्वरण म्हणजे काय, न्यूटनचे गतिविषयक समीकरणे कोणकोणते, न्यूटनचे नियम हे आपण बघणार आहोत. याच्यामध्ये पहिला नियम, दुसरा नियम आणि तिसरा नियम. तर याच्यामध्ये पहिले बघूया आपण वस्तूची गती. वस्तूची गती म्हणजे काय? जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती गतिमान आहे असे आपण म्हणतो. जर ती वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत नसेल तर ती स्थिर आहे असे आपण म्हणतो. कसं बघा, आता ही कार आहे. ही कार इथं उभी आहे झाडाजवळ. नंतर ती कुठे गेली? घराजवळ. नंतर ती कुठे गेली? पोलजवळ. नंतर ती कुठे आली? पुलावर. म्हणजे तिच्या सभोवतालची ती संदर्भात, सभोवताल पहिले इथं झाड होतं तिच्या बाजूला, इथं घर आहे, इथं पोल आहे आणि इथं काय? पूल आहे. तिची जागा बदलत आहे तर आपण ती गतिमान आहे असं आपण म्हणतो. आणि जर जागाच बदलत नसेल, म्हणजे ती जर झाडाजवळ उभी असेल तर आपण तिला म्हणू की ती काय आहे? स्थिर आहे. ती कशी आहे? स्थिर आहे. ठीक आहे. हे बघा, ॲक्टिव्हिटीवरून सायन्सचा कोणताही घटक तुम्ही लक्षात ठेवू शकतात. पहिले तुम्हाला ॲक्टिव्हिटी आठवली पाहिजे. वस्तूची गती म्हटलं की लगेच आता हे उदाहरण आठवायला पाहिजे तुम्हाला की कारचं उदाहरण घेतलं होतं. उदाहरण आठवा. दैनंदिन जीवनामधले उदाहरणं जर तुम्ही आठवले तर तुम्हाला लगेच लक्षात राहील. आता पुढे बघू आपण. आता पुढे काय? आता बघणार आहोत आपण याच्यामध्ये की अंतर म्हणजे काय. अंतर आणि विस्थापन याच्यातला आपण फरक बघणार इथं. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, अंतर म्हणजे काय? अंतर म्हणजे दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण. आता प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण, आता इथं बघा आपल्याला एक हे दिलेलं आहे की इथं शीतलचं व प्रशांतचं घर आहे, इथं संगीताचं घर आहे आणि प्रशांत काय करतोय? प्रशांत हे अंतर चालून गेला आणि शीतल कशी गेली? पहिले शीतल आली संगीताच्या घरी, नंतर गेली शाळेत. म्हणजे शीतल एकूण किती अंतर कापून गेली? लक्षात घ्या बरं का. शीतल एकूण किती अंतर कापून गेली? तर शीतल कापून गेली हे 500 मीटर अधिक हे 1200 मीटर. म्हणजे किती? 12 आणि 5 1700 मीटर. हे झालं डिस्टन्स म्हणजे अंतर. हे काय झालं? अंतर. समजलं अंतरामधलं फरक. आणि मग हे विस्थापन म्हणजे काय? विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ बिंदूपासून अंतिम बिंदूपर्यंतचं सर्वात कमी अंतर. आता बघा, आरंभ बिंदू शीतलचा काय होता? हा होता. आणि तिचा अंतिम बिंदू कोणता होता? ही शाळा होती. ठीक आहे. या दोन बिंदूमधलं सगळ्यात कमी अंतर किती? फक्त 1300 मीटर. हे बघा, अंतर किती कापून गेली ती? हे 1200 आणि हे 500 म्हणजे 1700. आणि तिचं विस्थापन किती झालं? फक्त 1300 मीटर. विस्थापन म्हणजे काय? गतिमानतेच्या आरंभ बिंदूपासून तर अंतिम बिंदूपर्यंतचं सर्वात कमी अंतर. यालाच इंग्रजीमध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणतात. डिस्टन्स म्हणजे अंतर आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन. आता इथं बघा, हा पॉईंट ए आहे. ह्या याच्यामध्ये बघा, हा पॉईंट ए आहे. परत ती वस्तू, परत तो माणूस समजा ए पॉईंटला आला. आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू यांच्यातलं अंतर 0 आहे. किती आहे? 0. म्हणजे इथं जे विस्थापन असेल ते किती असणार आहे? विस्थापन हे विस्थापन जे आहे ते असणार आहे, समजा हे आपण असं गृहीत धरलं की हा जो परिघ आहे हा किती? 1800 मीटरचा आहे. किती मीटरचा आहे? 1800 मीटरचा. मग याचा अंतर असेल 1800 मीटर. पण याचं विस्थापन असेल बघा, परत त्याच पॉईंटला आला. अंतिम बिंदू आणि सुरुवातीचा बिंदू, आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू हा 0 म्हणजे एकाच ठिकाणी आला. म्हणजे इथं विस्थापन झालं 0. विस्थापन किती झालं? 0. समजलं काय तुम्हाला? आता याच्यामध्ये परत इथं दाखवलेलं आहे बघा, ही कार आहे. ही कार इथून
ही कार इथून निघाली, इथं आली, ठीक आहे. आणि परत काय झाली, ती 360 मीटर तर गेली अंतर, ठीक आहे, अंतर चालून गेली. पण परत काय झाली, ती परत आली, म्हणजे इथून ती आरंभ बिंदूपासून सुरू झाली आणि परत तिच्या स्थानावर परत आली. म्हणजे तिचं 360 अधिक 360, 360 अधिक 360 याची बेरीज केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, अंतर मिळेल. काय मिळेल आपल्याला, अंतर मिळेल. पण विस्थापन किती असेल ते 0. विस्थापन किती असणार आहे ते परत त्याच ठिकाणावर आले ना ते, म्हणून विस्थापन असणार आहे 0. समजलं का तुम्हाला. ह्या ॲक्टिव्हिटी लक्षात ठेवा. तुम्हाला अंतर आणि विस्थापन लगेच कळेल की आपण कारचं उदाहरण घेतलं होतं आणि शीतल आणि प्रशांतचं घेतलं होतं. त्याच्यामध्ये प्रशांतचं आता तुम्ही मोजायचं की प्रशांत बघा, प्रशांत वरच्या याच्यात जर आपण बघितलं, प्रशांत हा 1300 मीटर म्हणजे आरंभबिंदूपासून, इथून आरंभबिंदूपासून तर इथपर्यंत त्याचं अंतर आणि विस्थापन सारखं होतं. प्रशांतचं अंतर आणि विस्थापन हे दोन्ही कसे होते, सारखे होते. 1300 मीटर 1300 मीटर, सगळ्यात कमी अंतर याच्यातलं किती होतं, 1300 मीटर, ठीक आहे. आता पुढे बघू आपण. पुढच्या घटकामध्ये आपल्याला बघायचं आहे चाल म्हणजे काय आणि वेग म्हणजे काय. तुम्ही म्हणाले एकच आहे, हो एकच आहे ते, पण त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. आता तुमच्या सूत्र बघून लगेच लक्षात यायला पाहिजे थोडासा फरक काय येतो, ठीक आहे. आता बघा, चाल म्हणजे काय, चाल म्हणजे एखाद्या वस्तूने एकक कालावधीमध्ये कापलेल्या अंतरास, एकक कालावधीमध्ये कापलेल्या अंतरास काय म्हणतात, एकक कालावधीमध्ये कापलेल्या अंतरास चाल म्हणतात. अंतरास हा शब्द फार महत्त्वाचा आहे इथं, अंतर. कळालं. चाल, अंतर म्हणजे काय कळालं तुम्हाला, अंतर आणि विस्थापनामधला फरक. तर चाल एकक कालावधीमध्ये म्हणजे एका सेकंदामध्ये किती अंतर चालून गेली ती वस्तू, एका सेकंदामध्ये किती अंतर चालून गेली म्हणजे ती झाली तिची चाल. आणि चाल आणि वेगामध्ये फरक काय बघा, त्यांची एकक सारखी आहेत, त्यांची एकक कशी आहे, सारखी आहे. पण एक फरक आहे त्यांच्यामध्ये महत्त्वाचा, 2 फरक आहेत महत्त्वाचे. इथं अंतर आणि इथं आहे विस्थापन. इथं अंतर्गृहीत धरलं जातं, चालीसाठी अंतर्गृहीत धरलं जातं आणि वेगासाठी विस्थापन गृहीत धरलं जातं. अजून एक दुसरा फरक कोणता आहे, दुसरा फरक बघा कोणता आहे इथं दुसरा फरक जर आपण बघितला तर दुसरा फरक आहे, ही सदिश राशी आहे आणि ही अदिश राशी आहे आणि ही सदिश राशी आहे. वेगासाठी आपल्याला दिशेची आवश्यकता असते, दिशा. याला गरज नसते चालीची, आपण कोणत्याही दिशेला वळतो आणि चाल मोजतो म्हणजे अंतर. पण सदिश राशी आपण बघितलं की स्ट्रेट अंतर राहतं ते, त्याच्यामुळे तिथं दिशा गरजेची असते. तुम्ही जर इथं हा भाग बघितला, इथं आता त्याचं आपण सूत्र जर बघितलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल. चाल म्हणजे काय, कापलेले अंतर भागिले लागलेला एकूण कालावधी. आणि वेग म्हणजे काय, विस्थापन. आता विस्थापन आणि अंतर म्हणजे काय तर कळालं तुम्हाला, तर विस्थापन भागिले वेळ. आता हे नेहमी लक्षात ठेवा, ही खिडकी तुम्ही बघितली असेल, ही विंडो तुम्ही बघितली असेल. चाल आणि वेग यांची एकके सारखीच असतात. ती SI पद्धतीमध्ये मीटर पर सेकंद, CGS पद्धतीमध्ये सेंटीमीटर पर सेकंद आहेत. चाल अंतराशी संबंधित आहे, तर चाल ही कशाशी संबंधित आहे, अंतराशी संबंधित आहे, तर वेग हा विस्थापनाशी संबंधित आहे. अंतर, चाल म्हटलं की अंतर लक्षात ठेवायचं, वेग म्हटलं की विस्थापन लक्षात ठेवायचं. सूत्र मात्र दोघांचं सारखं आहे, फक्त भागिले वेळ आणि एकूण लागलेला कालावधी आहे. गती सरळ रेषेत असेल तर चाल आणि वेग यांचे मूल्य सारखेच असते, अन्यथा ते वेगवेगळे असू शकते. एकक वेळेत होणाऱ्या विस्थापनाला वेग म्हणतात. आता ही गोष्ट आपण समजून घेऊ. चाल आणि वेग यांचे मूल्य जर सारखे असेल, गती सरळ रेषेत असेल तर चाल आणि वेग यांचे मूल्य सारखेच असते, अन्यथा ते वेगवेगळे असू शकतात. आता बघा ह्या उदाहरणामध्ये आपण बघितलं होतं, प्रशांतची जी आहे ना, ही चाल आणि वेग सारखंच होतं, ठीक आहे. असं आपण म्हणायला काही हरकत नाही. आता पुढे बघू आपण. समजलं तुम्हाला चाल आणि वेग, त्याच्यासाठी उदाहरण वरचं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. चाल लक्षात आली की लगेच अंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे, आणि वेग विचारला की एक कालावधीमध्ये होणाऱ्या विस्थापनाचं हे कळालं तुम्हाला,
विस्थापन 1 केव्हा असेल, अंतराने विस्थापन 1च केव्हा असेल, जेव्हा ते स्ट्रेट लाईनमध्ये असेल, तेव्हा ते एका सरळ रेषेत असेल. आता बघा, एक समान गती आणि नैक समान गती, ते तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी आठवते का? अमर अकबर आणि अँथोनीची पिक्चर बघितला असेल तुम्ही, अमर अकबर अँथोनी. तर तेच नावं इथं आपण घेतलेले आहेत. आता ज्या गतीमध्ये समान कालावधीमध्ये समान अंतर कापले जाते तिला एक समान गती म्हणतात. ज्या गतीमध्ये वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर कापते, किती? आता आणि नैक समान गती म्हणजे काय? ज्या गतीमध्ये वस्तू समान कालावधीमध्ये असमान अंतर कापते. आता या चार्टच्या आधारावर समजून घेऊ आपण. या चार्टच्या आधारावर जर तुम्ही समजून घेतलं तर बघा, इथं पहिल्या याच्यामध्ये 0 ते 20, 20 ते 40, 40 ते 60, 60 ते 80, म्हणजे 20-20ने अंतर कापलेलं आहे. किती किलोमीटर अंतर कापलेलं आहे? दर अर्ध्या तासाला 20-20 किलोमीटर अंतर कापलेलं आहे. पण अकबरचं अंतर बघा कसं आहे, 18, 18 दुनी 36, परत 36 आणि किती 42, 36 आणि हे 4 आणि 2 6, 6 42, म्हणजे हे असमान आहे. हे काय आहे? हे असमान आहे. हे असमान आहे पुढचं. आता याच्यामध्ये आपण हे बघू, हे इथं समान फरक आहे, इथं असमान आहे. आता इथं परत पाडा तयार होतो बघा, 14 1 14 2 28 14 3 42 14 1 56 14 5 70, म्हणजे हे पण समान कालावधीमध्ये अर्ध्या तासामध्ये 20-20 अंतर इथं कापलेलं आहे आणि 14-14 अंतर इथं कापलेलं आहे. पण हे असमान कालावधीमध्ये कापलेलं आहे. म्हणजे कोणाचं एक समान आहे आणि कोणाचं नैक समान आहे? अमरचं कापलेलं अंतर आणि अँथोनीचं कापलेलं अंतर एक समान आहे आणि अकबरने कापलेले हे अंतर आहे ते नैक समान आहे. ठीक आहे, समजलं? ज्या गतीमध्ये वस्तू समान कालावधीमध्ये असमान अंतर कापते तिला नैक समान गती म्हणतात. आता इथं जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला नैक समान गती म्हणतात. अशी ही खिडकी तुम्ही बघितली असेल, गर्दीच्या रस्त्यावरून वाहन चालवत असताना ही जी चालवतानाची जी असते. आता तो बघा, गर्दीच्या ठिकाणाहून जर आपण वाहन चालवत असेल तर आपल्याला काही ठिकाणी वेग कमी करावा लागतो, काही ठिकाणी वेग जास्त करावा लागतो. म्हणजे आपण समान अंतर कापतो का एक कालावधीमध्ये? म्हणजे विशिष्ट कालावधीमध्ये, समजा अर्ध्या तासात, परत पुढच्या अर्ध्या तासात, परत पुढच्या अर्ध्या तासात आपण कमी जास्त अंतर, कुठे गर्दी कमी, कुठे गर्दी जास्त, अशा पद्धतीनं आपण ते अंतर कापतो. ठीक आहे, समजलं? त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात युनिफॉर्म मोशन अँड नॉन युनिफॉर्म मोशन. आता त्वरण म्हणजे काय? आता इथे एक कृती तुम्हाला आठवली असेल बघा लगेच. इथे एक पन्हाळाची कृती दिलेली आहे. सुरुवातीला इथं तुम्हाला काय करायचं, इथं तुम्ही बॉल सोडला, इथून बॉल सोडल्यानंतर बघा त्याची गती वाढत जाते. त्याची गती काय होत जाते? त्याची गती जी आहे ती वाढत जाते. त्याची गती काय होते? इथं थोडीशी नंतर वाढते, फास्ट जातो तो पुढे. म्हणजे काय? त्याच्या वेगामध्ये बदल झाला. कशामध्ये बदल झाला? त्याचा वेगामध्ये बदल झाला. तुम्ही घसरगुंडी खेळली असेल, घसरगुंडी पण आठवू शकता. लगेच तुम्हाला त्वरण म्हणजे काय आठवेल बघा. सुरुवातीला कमी वेग असतो, नंतर शेवटी तो वाढतो. हा जो वेग बदलतो ना यालाच म्हणतात त्वरण. हा जो वेग बदलतो ना यालाच काय म्हणतात? त्वरण. वेग बदलातील दराला त्वरण म्हणतात. घसरगुंडीचं उदाहरण लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये वेग त्वरण जी आहे ही सदिश राशी आहे, म्हणजे तिथं दिशेची आवश्यकता असते. तिला दिशा माहिती असणं गरजेचे असते. याचे एकक आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि सीजीएस पद्धतीमध्ये आहे सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात ॲक्सेलरेशन. काय म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये? ॲक्सेलरेशन याला इंग्रजीमध्ये म्हणतात. ठीक आहे, आता याच्यामध्ये पुढे बघा, जेव्हा गतीच्या सुरुवातीला वस्तू विराम अवस्थेत असते त्यावेळी वस्तूचा सुरुवातीचा वेग किती असतो सांगा बरं? विराम अवस्थेत म्हणजे आराम अवस्थेत आहे, म्हणजे त्याचा वेग असतो 0. ज्यावेळी गतीच्या अखेरीस वस्तू विराम अवस्थेत येते त्यावेळेस अंतिम वेग किती असेल? ज्यावेळी गतीच्या अखेरीस वस्तू विराम अवस्थेत येते, परत वस्तू विराम अवस्थेत आली असं नाही सांगितलं आहे की त्याच गतीत आहे. मग इथं पण वेग किती असेल त्याचा?
अंतिम वेग किती असेल? 0 असेल. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि परत एक खिडकी तुमच्या जरा डोके चालवामध्ये आहे की जर समान कालावधीत वेगामध्ये समान बदल होत असतील तर एक समान त्वरण म्हणतात. जर समान, हे बघा, समान कालावधी हा शब्द लक्षात ठेवा. आणि समान बदल, वेगामध्ये समान बदल, समान कालावधी, कालावधी म्हणजे काळ, त्याला म्हणतात एक समान त्वरण. आणि जर समान कालावधीत, आता कालावधी तर समान आहे, इथं कालावधी कसा आहे? समान आहे, पण वेगामध्ये असमान बदल आहे. इथं समान बदल आहे आणि इथं असमान बदल आहे, तर त्याला म्हणतात नैक समान त्वरण. त्याला काय म्हणतात? नैक समान त्वरण असं म्हणतात. समजलं? आता पुढच्या ह्याच्यात बघा, वेग वाढत असताना जर, आता याच्यामध्ये दोन संकल्पना अजून आहेत. ती म्हणजे वेग धनत्वरण आणि ऋणत्वरण. त्याला अवत्वरणसुद्धा म्हणतात. जर वेग वाढत असेल तर त्याला काय म्हणतात? वेग जर वाढत असेल तर त्याला म्हणतात धन, म्हणजे वेग वाढतो आहे. आणि वेग जर कमी होत असेल तर त्याला म्हणतात ऋणत्वरण. ही संकल्पना पण लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पुढचा घटक आपण बघणार आहे. हे आपण बघितलं त्वरण म्हणजे काय. तुम्ही ॲक्टिव्हिटी आठवा, तुम्हाला लगेच ते आठवेल. पुढचा आपला घटक आहे तो म्हणजे गतिविषयक समीकरणे. आता गतिविषयक समीकरणामध्ये इथं आपण हा आलेख पाहिलेला आहे. पहिले आलेखाचा अभ्यास करून घेऊ आपण, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात बसेल. पहिलं जे समीकरण दाखवतं आहे आपल्याला, ते दाखवतं इथं की इथं हे आपल्याला वेग आणि काळाचा संबंध दाखवतं आहे. इकडच्या याच्यामध्ये, या भागामध्ये आपल्याला दिलेला वेग आणि काळ टी, आणि या भागामध्ये आपल्याला दिलेला आहे वेग. हा आलेख काढलेला आहे. आणि इथं काय केलेलं आहे, एक समजा बॉल घेतलेला आहे. बॉल तो या बिंदूपासून या बिंदूपर्यंत सोडला, म्हणजे डी बिंदूपासून तर बी बिंदूपर्यंत तो सोडला. अशा पद्धतीनं तो बॉल सोडलेला आहे. तर त्याचा वेग काय होत जाईल? वाढत जाईल. तसा त्याचा वेग काय होत गेला? वाढत गेला. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. त्याच्यानंतर बघा आता पुढे, आता इथं हा यू काय, इथं यू बघा, इथं यू म्हणजे काय, इथं खाली दिलेलं आहे आपल्याला. यू म्हणजे काय? यू म्हणजे सुरुवातीचा वेग. तो आपण इथं काय करायचं, आपल्या सोयीसाठी इथून धरायचा. तो 0 नाही असं गृहीत धरायचा. ठीक आहे. तो काय आहे? 0 नाही असं गृहीत धरायचा. म्हणजे यू हे झालं एवढं अंतर. इथं जे दाखवलेलं आहे हे अंतर झालं यू. ठीक आहे. नंतरचा अंतर नाही, वेग. सुरुवातीचा वेग किती आहे? इथं वस्तूचा सुरुवातीचा वेग आहे यू. नंतरचा वेग किती आहे? टी वेळानंतरचा. अंतिम वेग आपण धरलेला आहे तो व्ही. आता व्ही काय? अंतिम वेग इथून तर इतका. ठीक आहे. मग आपल्याला जर याचं ॲक्सेलरेशन काढायचं असेल, म्हणजे त्वरण जर काढायचं असेल, तर या सूत्राचा जर आपण वापर केला इथं, तर आपलं सूत्र मिळतं आपल्याला अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले काल, त्याच्यामध्ये OC OD. आता वेगातील बदल काय आहे? म्हणजे हा वेग आहे पूर्ण. त्याच्यातून ही व्ही वजा म्हणजे OC वजा OD. OC वजा OD. आता बघा इथं हा सी बिंदू घ्यायचा विसरलेले आहे. तिथं हा आहे, इथं हा सी बिंदू आहे. हा इथं लिहायचा विसरलेले आहेत. त्याचं म्हटलं कुठे गेला? OC, O आणि C म्हणजे हा OC वजा OD आपल्याला माहिती आहे. तर आपल्याला मिळेल भागिले काळ जर आपण केला, टी जर आपण केला तर आपल्याला हे सूत्र मिळतं. आणि हा टी जर आपण इकडे जाऊ दिला तर आपल्याला काय मिळतं? AT बरोबर OC वजा OD.
हा टी इकडे भागाकारात इकडे गुणाकारात जाईल, तर आपल्याला आणि ओ सी वजा ओ डी याची जी किंमत आहे ती किती आहे सी डी, जर म्हणून मग सी डी बरोबर 80 हे सूत्र आपल्याला मिळतं. हे सूत्र मिळाल्यानंतर पुढे काय केलं आपण, बी या बिंदूतून एक्स अक्ष वाय अक्षास समांतर रेषा काढा, ती एक्स अक्षास ई या बिंदूत छेदते, डी बिंदूतून एक्स अक्षास समांतर रेषा काढा आणि ती बी ई या रेषेस ए बी ए बिंदूमध्ये छेदते. इथं दाखवल्याप्रमाणे आपण कोणती ह्या दोन रेषा काढलेल्या आहे, बी बिंदूतून आणि डी बिंदूतून. ही आहे बी बिंदूतून काढलेली रेषा आणि ही आहे डी बिंदूतून काढलेली रेषा. ठीक आहे. मग आलेखावरून आपल्याला काय मिळालं, आपल्याला आलेखावरून हे मिळालं की बी ई बरोबर बी ए अधिक ए ई. ठीक आहे इथं. ठीक आहे. मग व्ही बरोबर काय, वेग बरोबर काय इथं दिलेले आपण, वेग बरोबर काय ओ सी, इकडचा वरचा पॉईंट जो आहे वरचा आपण गृहीत धरलेला तो किती आहे, हा सी, इथं आपण सी लिहिलेला आहे. ठीक आहे. ओ सी सी डी. आता व्ही बरोबर काय, मग व्ही बरोबर सी डी अधिक ओ डी म्हणजे ए टी अधिक यू. म्हणजेच आपण याला उलटं लिहिलं त्याला क्रमनिरपेक्षतेचा गुणधर्म म्हणतात. तर आपल्याला सूत्र मिळतं हे, म्हणजे व्ही बरोबर यू अधिक ए टी. हे सूत्र आपल्याला मिळालं पहिलं. हे सूत्र आपल्याला कोणतं मिळालं, गतिविषयक पहिलं सूत्र, पहिलं समीकरण आपल्याला मिळालं. ते दाखवतं आपल्याला, इथं दाखवतं आपल्याला वेग आणि काळ. वेग आणि काळ, हा वेग आहे आणि काळ याचा काय संबंध आहे हे आपल्याला हे सूत्र दाखवतं. आता पुढचं समीकरण बघू आपण. या पुढच्या समीकरणाला इक्वेशन ऑफ, ह्या पूर्ण यांना इक्वेशन ऑफ मोशन म्हणतात. हे न्यूटननेच सांगितलेले आहे. न्यूटनचे ते लॉ वेगळे, नियम वेगळे बरं का, आणि हे इक्वेशन ऑफ मोशन वेगळे, ते पण न्यूटननेच सांगितलेले आहे. ठीक आहे. आता हे काय सांगितलेलं बघा पुढे, यस बरोबर यू टी अधिक ए टी. हाच इथं संबंध कशाचा आहे, इथे संबंध दाखवलेला आहे आपल्याला काल आणि विस्थापन आणि कालाचा संबंध. आता तोच हे आपण पुढे घेतलेला इथं दिलेली यू म्हणजे सुरुवातीचा वेग, व्ही म्हणजे वस्तूचा टी वेळानंतरचा वेग, यस म्हणजे वस्तूचे टी वेळातील विस्थापन होय. ठीक आहे. समजा एखाद्या वस्तूने एक समांतरण ए नुसार टी कालावधीत यस अंतर कापले. 1.9 मधील आलेखावरून वस्तूने कापलेले अंतर डी ओ बीच्या क्षेत्रफळाने काढता येईल. आता मी काय करतो, याला थोडंसं वरती घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता यस ठीक आहे. आता बघू आपण कोणत्या चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं आहे आपल्याला, डी ओ ई बी, डी ओ ई बी. हा लक्षात आलं का तुमच्या, ह्या क्षेत्रफळाचा आपल्याला, या चौकोनाचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. आता याच्यामध्ये बघा दोन क्षेत्रफळ आहेत, कोणकोणते, डी ओ ई ए हा एक चौकोन आहे, आयत आहे. ठीक आहे. आणि दुसरा आहे हा एक त्रिकोण आहे. याचं सूत्र इथं लिहिलं, याचं सूत्र इथं लिहिलं. त्रिकोणाचं सूत्र काय, 1/2 पाया गुणिले उंची, आणि इथं आहे याचं सूत्र काय आहे, त्याचं लांबी गुणिले रुंदी. त्याच्यात जर आपण इथं मिळालेल्या किमती जर आपण टाकल्या तर आपल्याला सूत्र मिळतं, ही आपण ए बीची किंमत काढलेलीची सुरुवातीला, इथं सूत्र आपल्याला काय मिळतं, ही आता बघा हेच इथं पण ए टी येईल. हे बघा हे जे अंतर आहे हे ए टी, हे ए टी जे आहे तेच हे याच्या समांतर आहे, म्हणजे इथं पण ए टी येईल. इथं पण ए टी येईल
इथं इट येईल, हेच याच्या समोरचं अंतर आहे, म्हणजे हेच अंतर इथं पण असणार आहे, हे आणि हे यू आणि हे AT. ठीक आहे. तर आपण याच्या किमती टाकल्या. यस बरोबर आता बघा यू आणि टी ही याची किंमत 1/2, हा 1/2, ABची किंमत AT, DAची किंमत T. हे जर आपल्याला हे केलं तर याचा आणि याचा गुणाकार करून आपल्याला हे गतिविषयक दुसरं समीकरण मिळतं. समजलं का? हे दुसरं समीकरण आपल्याला मिळतं गतिविषयकचं. हे दुसरं समीकरण आपल्याला इथं मिळतं. इक्वेशन ऑफ मोशनचं हे दुसरं सूत्र आपल्याला मिळतं. इथं एक गोष्ट लक्षात घ्या, पुढच्या सूत्रामध्ये पुढचं जे सूत्र आपण काढणार आहे त्याच्यामध्ये इथं काय केलेलं आहे, चौकोनाचं क्षेत्रफळ, ह्या चौकोनाचं इथं क्षेत्रफळ काढलेलं आहे. इथं ह्या चौकोनाचं क्षेत्रफळ काढलेलं आहे आणि हे करत असताना काय केलेलं, आयत आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ वापरलेलं आहे. आणि पुढच्या सूत्रामध्ये काय करणार आहोत आपण, पुढच्या सूत्रामध्ये आपण वापरणार आहोत बघा. आता इथं तेच आपण काढलेले, आता इथं आपण काय केलेलं आहे तेच सूत्र काढलेलं आहे, पण काय केलेलं आहे, पण हे जे पुढचं सूत्र आहे विस्थापन आणि वेगाचं संबंध दाखवतं. आणि पहिलं जे सूत्र आहे याच्यातलं यस बरोबर पहिलं जे सूत्र आहे हे कशाचं, विस्थापन आणि कालाचं संबंध दाखवतं. ह्या गोष्टी इथं लक्षात घ्या. ठीक आहे. आता इथं काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आयत आणि त्रिकोण याचं सूत्र वापरले, तर याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये आपण डायरेक्टली कशाचं सूत्र वापरणार आहे, आपण इथं डायरेक्टली समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ असं सूत्र वापरणार आहे. ते जर आपण टाकल्या, आपल्या बाजूच्या किमती जर आपण टाकल्या तर आपल्याला सूत्र मिळतं हे. आणि नंतर त्याला सॉल्व केल्यानंतर पुढे ह्या पुढच्या स्टेपमध्ये एची किंमत टाकलेली आहे त्याच्यामध्ये आपण, आणि एची किंमत टाकल्यानंतर आपल्याला फायनल सूत्र मिळतं. याच्यामध्ये ही इथं बघा एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी, हा जो विस्तार आहे ना इथं, हा विस्तार लक्षात घ्या. हा विस्तार आहे a² - b². हे सूत्र तुम्ही ऐकलं असेल ना. याचं काय होतं, a + b आणि a - b असं एक्सपान्शन होतं याचं आणि याचं. तर याचं हे v² आणि u². अशा पद्धतीने ही इथं येतं. इथं आपण थोडंसं कन्फ्यूज होतं, तर इथं कन्फ्यूज होऊ नका. तर अशा पद्धतीनं आपल्याला एक सूत्र मिळतं. पहिल्या याच्यामध्ये काढलं आपण यस बरोबर काय, याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. याच्यामध्ये आपण दोन सूत्राचा वापर केला, आयत आणि त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या सूत्राचा वापर केला. आणि इथं आपण समलंब चौकोनाच्या सूत्राचा वापर करून हा इथं दाखवला, विस्थापन आणि वेगाचा संबंध दाखवला. आणि दुसऱ्या समीकरणामध्ये आपण कशाचा संबंध दाखवला, विस्थापन आणि काळाचा संबंध दाखवला. ठीक आहे. आता पुढच्या याच्यामध्ये बघा, एक समान वर्तुळाकार गती म्हणजे काय, एक समान वर्तुळाकार गती म्हणजे काय, जेव्हा एखादी वस्तू एक समान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जाते तेव्हा त्या गतीला एक समान वर्तुळाकार गती म्हणतात. उदाहरणार्थ, एक समान चालीने फिरणाऱ्या गोफणीतील दगडाची गती, सायकलच्या चाकावरील कुठल्याही बिंदूची एक गती. समजा आपण सायकल चालवतोय आणि त्याचं बघा, तो काय करतोय, जेव्हा एखादी वस्तू एक समान चालीसह वर्तुळाकार गतीने फिरते, घड्याळाचा काटा एक समान गतीने फिरते, काय करते, ते एक समान चालीसह फिरते, वर्तुळाकार गतीने ती फिरते, त्याला म्हणतात एक समान वर्तुळाकार गती. इथे एक आपण बिंदू ठेवला तर तो पण दाखवतो. पण ही जी ॲक्टिव्हिटी दाखवलेली आहे ही कशासाठी दाखवलेली आहे, तुम्हाला तिची दिशा कळण्यासाठी, याची वेगाची दिशा कळण्यासाठी, म्हणजे हा टेंडेन्शियली जातो असं हे दाखवलेलं आहे या ॲक्टिव्हिटीमधून. ठीक आहे. पुढचा जो भाग आहे तो घेणार आहोत आपण न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्यबल कार्यरत नसेल तर तिच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये सातत्य असते. जर बाहेरून बलच प्रयुक्त होत नसेल तर ती वस्तू
विरामावस्थेत असेल तर विरामावस्थेतच राहील, आणि जर गतिमान अवस्थेत असेल तर गतिमान अवस्थेतच राहील. या दोन याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल, गतिविषयक पहिला नियम. इथं बघा ग्लास, इथं एक तुम्हाला ॲक्टिव्हिटी आठवते का, तुम्ही करून पण बघितली असेल 9वीला. तर ती काय, एक नाणं ठेवलेलं आहे एका पोस्टकार्डवरती, तर त्याला टिचकी मारली तर ते नाणं जे आहे ते खाली पडतं आणि पोस्टकार्ड पुढे जातं. ठीक आहे. तर याला म्हणतात जडत्व. त्या जडत्वामुळे काय होतं, तो खाली पडतो. पहिला नियम कळाला मग तुम्हाला. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बल कार्यरत नसेल तर तिच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये सातत्य राहते. ती एक समान गतीमध्येच असते. इथे एक कन्सेप्ट आहे, दोन संकल्पना समजून सांगितलेल्या आहे, संतुलित बल व असंतुलित बल. नेहमी हे जोडीने असतात, संतुलित बल आणि असंतुलित बल. बॅलन्स फोर्स, दोन्हीकडे जर बॅलन्स असेल तर हा जो बिंदू आहे, इथला जो हा पॉईंट आहे हा एकाच ठिकाणी राहील. हा इथला जो पॉईंट आहे हा काय होईल, एकाच ठिकाणी राहील. आणि जर हा एकाच ठिकाणी राहील, इथं जर एक पॉईंट आपण धरला तर दोन्हीकडे शक्ती समान आहे. पण जर का इथून तो इकडे गेली तर ते झालं असंतुलित बल. ठीक आहे. पुढे बघू आपण गतिविषयक दुसरा नियम. मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही काय करा, कधी ॲक्टिव्हिटी लक्षात ठेवा. गतिविषयक दुसऱ्या नियमासाठी इथं एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला. एक रबरी आणि एक प्लास्टिकचा चेंडू घ्यायला सांगितलेला आहे आणि तुमच्या मित्राला फेकायला सांगितलेलं आहे. तुमच्याकडे एकदा हळू फेकायला सांगितलेलं आहे, एकदा जोरात फेकायला सांगितलेलं आहे. कोणता आपल्याला पकडायला सोपा जाईल बघा, हळूने फेकलेला सोपा जाईल, परत प्लास्टिकचा सोपा जाईल, रबराचा जड चेंडू झेलायला आपल्याला अवघड जाईल. म्हणजे इथं काय आहे, तर इथं आहे, लक्षात ठेवा, इथं आहे दुसरा नियम, तो आहे न्यूटन विषयक दुसरा नियम, संवेग परिवर्तनाचा दर. आता संवेग म्हणजे काय, वस्तूचा वेग आणि वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजे संवेग. म्हणजे एकाचं वस्तुमान जर जास्त असेल आणि एकाचं कमी असेल तर ज्याचं वस्तुमान जास्त, एकाच वेगानं फेकले समजा आपण, ते लक्षात घ्या बरं का. वस्तू आपण एक चेंडू घेतला, दुसरा चेंडू घेतला, त्यांचं वस्तुमान वेगवेगळं आहे. एक समजा 100 kgचा आहे आणि एक 500 kgचा आहे समजा, असं गृहीत धरा. आणि तो फेकला तर त्याच्या वेग समान वेगाने फेकला आपण, तो समान वेगाने फेकला, पण त्याचे वस्तुमान मात्र वेगवेगळे. त्यावेळेला त्याचा संवेग बदलतो, त्याला म्हणतात संवेग. पी या अक्षराने तो दर्शवतात, त्याला म्हणतात मोमेंटम. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. म्हणजे काय समानुपाती असतो, म्हणजे काय, बल वाढवलं तर संवेगसुद्धा वाढतो. संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते, हे फार महत्त्वाचं. संवेगाचे जे परिवर्तन आहे ते बलाच्या दिशेने होत असतो. म्हणून चेंडू इथं बघा, तुमच्या मित्राला जोरात फेकायला सांगितलेलं आहे आणि तुम्ही ते सहज झेलू शकाल का, हा प्रश्न पण विचारलेला आहे. तो याच्यासाठी की प्लास्टिकचा चेंडू फेकताना वेगळं आणि बल पण, आणि ते त्या बाजूने होतं ना, आपण काय करतो, हात लावतो त्याच्यामध्ये, म्हणजे बलाच्या विरुद्ध दिशेने काम करायला बघतो. ठीक आहे. तर तिथं आपल्याला झेलायला प्लास्टिकचा चेंडू जो आहे तो सोपा जाईल. ठीक आहे. आता याचं जे सूत्र आहे हे आहे kg मीटर पर सेकंद, त्याच्यानंतर किंवा ग्रॅम मीटर पर सेकंद. ठीक आहे. आता पुढचा घटक आहे न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. हा तर फेमस नियम आहे. आपण जे फटाक्याचं रॉकेट जाळतो ते या नियमानुसार तो काय करतो, ते दारूची जी हे आहे ती मागे सोडतो आणि तो स्वतः पुढे जातो. प्रत्येक क्रियाबलात समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारी प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते. बघा, तुम्ही एखादी भिंत लोटायला जा, ती भिंत पण तुम्हाला लोटते असा त्याचा अर्थ होतो. तर ते रॉकेट जे आहे ते पुढे जातं, आणि ते काय करतं, इंधन मागे फेकतं आणि ते पुढे जातं, इंधन मागे फेकतं आणि ते पुढे जातं. म्हणजे क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल. परत बल म्हणजे काय, बल म्हणजे F बरोबर माफ करा, F बरोबर m इंटू a, मास इंटू ॲक्सेलरेशन, वस्तुमान आणि त्वरण. आणि ही सदिश राशी आहे, बल ही कशी आहे, सदिश राशी आहे.
आणि तिचं एकक आहे SI पद्धतीमधलं न्यूटन आणि CGS पद्धतीमधलं डाईन आहे. संवेगाक्षतेचा नियम काय बघ, आपण संवेग म्हणजे काय बघितलं, संवेग म्हणजे काय वरती आपण बघितलं. संवेगाक्षतेचा नियम म्हणजे काय, दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बल कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण वेग संवेग स्थिर राहतो. त्यांचा एकूण संवेग काय असतो, स्थिर राहतो, तो बदलत नाहीच. यालाच म्हणतात संवेग अक्षयता. अक्षयता म्हणजे कमी होत नाही किंवा जास्तही होत नाही, तो परत रिस्टोअर होतो. इथे एक 2 खिडक्या दाखवलेल्या आहेत. क्रिया व प्रतिक्रिया बल स्पष्ट करणाऱ्या बाबी आहेत. बल स्पष्ट करणाऱ्या बाबी दोन्ही पण असतात. इथं ही बले जोडीनेच प्रयुक्त होतात. बल स्वतंत्र पद्धतीने कधीही अस्तित्वात नसते, हा पॉईंट इथं लक्षात घ्या. ठीक आहे, स्वतंत्र अस्तित्वात नसते. बल क्रियाबल व प्रतिक्रियाबल एकाच वेळी कार्यरत असतात, एकाच वेळी कार्यरत असतात. बघा, एक की पॉईंट म्हणून तुम्ही लक्षात घेतल्या तरी चालतील. क्रियाबल व प्रतिक्रियाबले वेगवेगळ्या वस्तूवर प्रयुक्त होतात, ती एकाच वस्तूवर प्रयुक्त होत नसतात. त्यामुळे बले एकमेकांचा परिणाम नष्ट करू शकत नाही. आणि इथं काही तुम्हाला इथं हे दिलेले आहेत, उदाहरणं दिलेले. बॅटने चेंडू टोलवताना बॅटची गती कमी होते. बंदुकीच्या गोळीतून झाडली असता गोळी झाडली असता बंदूक मागे सरकते. क्रियाबल प्रतिक्रियाबल. अग्निबाण पुढे जात असताना मी आता सांगितलं. या उदाहरणाचं स्पष्टीकरण न्यूटनच्या 3ऱ्या नियमाच्या आधारे कसेच कराल, तर दोन वस्तूची परस्पर क्रिया, पुढे जाणं आणि इंधन मागे फेकणं, पुढे जाणं आणि इंधन मागे फेकणं. तर हा एवढा भाग आपण इथं बघितला. त्यावरून आपण हा सराव करणार आहे. बघा, मला बऱ्याच मुलांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की सर उत्तरं लिहून पाठवा. हे बघा, उत्तरं लिहून पाठवा, मग तुम्ही शिकणार काय? बेटा, शिकण्यासाठी करा, फक्त पूर्ण करण्यासाठी मार्क्ससाठी नका करू. पुढे तुम्ही अडचणीत याल. स्वतः पूर्ण करा. स्वतः जर काही अडचण आली तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा की सर इथं काय करता येईल, किंवा मग विचारा. पण केव्हा, अडचण आल्यानंतर. हे तर असं झालं की मी तुम्हाला चावून द्यायचं आणि तुम्ही तसाच घास गिळायचा, असं नका करू. ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हीच लिहा. एखादी वस्तू गतिमान आहे की नाही हे ठरवण्यासाठी तुम्हाला कोणत्या बाबीचा विचार करावा लागतो हे सुरुवातीलाच झालं आपलं. मी काही उत्तर सांगणार नाही, ते तुम्ही शोधायचं. मी बोललेलो पण आहे. दैनंदिन जीवनातील वर्तुळाकार गतीची उदाहरणे शोधा. मी एक उदाहरण सांगतो. फॅन भरपूर आहेत, मग पृथ्वी, सूर्य, काहीतरी क्लू दिला आहे मी फक्त इथं तुम्हाला, आणि त्याच्यावरून थोडासा विचार करा. घड्याळाच्या सेकंद काट्याच्या टोकाचे निरीक्षण करा. त्याच्या चाली व वेगाविषयी काय सांगाल? बघा, मी मध्ये एका ठिकाणी वाचलेलं आहे, बोललेलो आहे. थोडंसं डोक्याचा वापर करा. आयता घास खाऊ नका. जसे आहे उत्तर तसे दूर राहा. हे बघा, आपण जेवण जर आपण माहिती आहे आपल्याला कीटकनाशक किती ते वनस्पतीची म्हणजे आपल्या अन्नाची वाढ होण्यासाठी, म्हणजे भाजीपाल्याची वाढ होण्यासाठी चांगले असतात, पण ते आपण कीटकनाशक टाकून हे खातो का? हे बघा, तुम्हाला आयतं उत्तर सांगणं म्हणजे विष टाकणं आहे तुमच्या तोंडामध्ये, तुमच्या मेंदूमध्ये विष घालवणं आहे, म्हणजे तुम्हाला आळशी बनवणं आहे. तर आयतं उत्तर घेऊ नका. विस्तृत अभ्यास करा. नाही समजलं, तो घटक समजला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. परत त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवेल किंवा मग त्याच्यावरती तुम्हाला कमेंट टाकेल. अग्निबाणाचे कार्य न्यूटनच्या कितव्या नियमावर आधारित आहे? तर फार सोपा प्रश्न. अग्निबाणाच्या उड्डाणामागील तत्त्व तुमच्या शब्दात स्पष्ट करा. हे फार महत्त्वाचं, तुमच्या शब्दात स्पष्ट करा. हे बघा, कृपया करून मित्रांनो, आयतं घेऊ नका, आयता घास खाऊ नका. 5वा प्रश्न आहे, तुमच्या सभोवतालची 5 उदाहरणे घेऊन त्याचे न्यूटनच्या गतिविषयक नियमावर आधारित स्पष्टीकरण लिहा. हे जर तुम्हाला करता आलं ना की तुम्हाला व्यवस्थित हा घटक समजला असं म्हणता येईल. म्हणजे हा जो आपला ब्रिज कोर्स आहे खरोखर सफल झाला असं आपल्याला म्हणता येईल. समान वेग असणाऱ्या चेंडूपैकी क्रिकेटचा चेंडू थांबवण्याचा टेनिसचा वेग थांबवणे का सोपे असते? याचं उत्तर लगेच तुम्ही विचार करू शकता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, समजा स्कूटर व ट्रक यांची टक्कर झाली तर दोघांपैकी कोण दूरवर फेकले जाईल असे तुम्हाला वाटते? तुमच्या शब्दात लिहा, जे तुम्हाला वाटतं तेच लिहा. आणि त्याच्यासाठी कशाचा आधार घ्या? संवेगाचा आधार घ्या. एक वस्तू सुरुवातीच्या 3 सेकंदात 18 मीटर, नंतरच्या 3 सेकंदात 22 मीटर व अंतिमच्या 3 सेकंदात 14 मीटर आहे, तर सरासरी चाल काढा.
सरासरी चाल काढायला सांगितलेले सरासरी चालीचं सूत्र आहे, त्याच्यावरून तुम्ही सरासरी चाल काढू शकतात. तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आयता घास खाऊ नका. उत्तरं मनाने सोडवा. ब्रिज कोर्सचा उद्देश आहे तुम्ही पुढच्या वर्गास कनेक्ट होण्याचा. जर तुम्ही ते कॉपी करून लिहित असाल तर काही अर्थ नाही या ब्रिज कोर्सला. ब्रिज कोर्स पूर्ण करायचा असेल तर ती जी संकल्पना आहे ती समजूनच घ्या. बघा, ही तुम्हाला पुढे स्पर्धा परीक्षेमध्ये कामाला येणार आहे. याला इथं सोडू नका. मार्कसाठी करू नका, हे समजण्यासाठी करा. तर इथं हा आपण आपला व्हिडिओ संपवतो. कृतीपत्रिका 2 संपते.